नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि आज मी थोडा विशेष खुश आहे। तो खुश यासाठी कित्येक कारणं असतात की सकाळपासून तुम्ही कुठल्या परिस्थितीत उठता, तुम्हाला जी जाग येते ती कशी येते त्याच्यावरही तुमच्या दिवसाचा दिनक्रम जो असतो तर तो हॅपी किंवा सॅड असा होतो। सकाळी उठता जर कोणी तुम्हाला असं खळखळून जागा केलं तर तुमची जी झोप असते ती अशी तर ती चुकीची पद्धत आहे उठण्याची। आपल्या आप जेव्हा आपण उठतो आणि फ्रेश मूडमध्ये असतो तर तो दिवस चांगला जातो। कधी कधी असं होतं की डोकं दुखत आपण जागा होतो, मग तो दिवस पूर्ण खराब होतो। पण ज्या दिवशी खूप काम असतं त्या दिवशी मला खूप छान वाटतं आणि मी आज खुश आहे। आणि सकाळी उठल्या माझ्या दरवाजामध्ये संस्कृती नावाची एक कंपनी आहे, ज्वारीचा आटा ते बनवतात। आमच्या रसोईमध्ये सुद्धा ज्वारीचं पीठ त्याच्यापासून तयार केलेल्या भाकऱ्या होतात। पण त्यांनी मला सकाळी हे पाकिट आणून दिलं। काय माहिती, हे आहेत पोहे ज्वारीचे आणि त्यांनी इतके वेगवेगळे प्रॉडक्ट्स काढले आहेत ज्वारीपासून। तर म्हटलं चला हे ज्वारीचे पोहे आपण तयार करूयात। ते लागतात कसे हे तुम्ही तर सांगाल, पण मी आधीच सांगतो की हे खूप सुंदर लागते। कारण ज्वारीमध्ये काय काय कंटेंट्स असतात ते जरा तुम्ही पहिले एकदा बघा। पोहे, आणि हे पोहे तसे थोडेसे स्टीफ असतात, म्हणजे आपले जे नेहमीचे पोहे असतात त्याच्यापेक्षा, म्हणून त्याला भिजायला थोडा जास्त वेळ लागतो। पाणी काढून घेऊ आपण। आता हे पोहे भिजतात तोपर्यंत आपण फोडणी तयार करू। आणि फोडणी अगदी नेहमीची, म्हणजे जसं आपण कांदे पोहे तयार करतो तसंच। त्यासाठी तेल, आणि आमच्या विदर्भामध्ये एक अशी पद्धत आहे की पोह्याबरोबर पापड देतात। मग पापड तो एक तर धापड असतो, आणि धापडा म्हणजे काय, ज्वारीचा पापड, किंवा मग जे पापड तुमच्याकडे उपलब्ध असतील ते पापड। सध्या माझ्याकडे हे पोह्याचे पापड आहेत, ते आपण तळून घेऊ। पोहे फोडणीला घालण्यापूर्वी त्यामध्ये पापड तळून घ्यायचे। आणि हा तसा माझा आवडता छंद आहे की बाबा एखादा पदार्थ तयार करत असताना चहा पिणे किंवा काहीतरी खाणे असा। मोहरी, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची। कसं आहे की हे कांदे झाल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, अर्थात हिरव्या मिरच्या घातल्या आहेत हे लक्षात ठेवायचं, आणि मग लाल तिखट घालायचं। मला तिखट जे आहे ते थोडंसं उजवीकडे लागतं। त्यानंतर हिंग थोडासा। काही लोक म्हणतात की आता सगळंच टाकल्यानंतर हिंगाची काय गरज, पण आमच्यासारखे जे हिंगबाज लोक आहेत त्यांना माहिती आहे की हिंग घातल्याने काय होतं। नुसत्या हिंगाच्या फोडणीचा स्वाद वेगळा असतो, कांदा लसूण बरोबर आपण जे हिंग घालतो त्याचा स्वाद वेगळा असतो। आणि हे बघा, हे आता पोहे जे आहेत तुम्ही बघाल आपल्या नेहमीच्या पोह्यासारखे ते छान भिजल्या गेले, एकदम असे मोकळे झाले आहेत व्यवस्थित। आता या जुन्या शिकवणी आहेत की पोहे किंवा तुमचे हे काय फोडणीची पोळी याला व्यवस्थित मीठ साखर लागावी यासाठी मीठ साखर हे सगळं फोडणीत घालायचं, म्हणजे फोडणीबरोबर त्या सगळ्या पोह्याला किंवा पोळीला लागतं। ही थोडी साखर आणि लिंबाचा रस तो शेवटी टाकू आपण एनिवे। आणि हे सगळं एकत्र करून त्यामध्ये पोहे,
आता यावर एक पाण्याचा हपका यासाठी मारायचा की हे सगळं व्यवस्थित मिळून यायला हवं। आता थोडा पाण्याचा शिपका मारू, जेणेकरून हे पोहे जे आहेत हे छान मिळून येतील। थोडंसं फोडणीच्या पोळीसारखं सुद्धा दिसतं आहे, त्याच्यामुळे प्रकार हा गमतीशीर होणार आहे, मजेशीर होणार आहे। झाकून ठेवू आपण, एक वाफ येऊ देऊ। कोथिंबीर, सुका खोबरं, कोथिंबीर, लिंबाची फोड आणि लोणचं। तर ज्वारीचे पोहे अशा पद्धतीने तयार आहेत। मी चेक करणार, खाणार, तुम्ही पण खा आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज। ज्वारीचे पोहे जर तुम्हाला हवे असतील तर खालील पत्त्यावर संपर्क करा, खाली व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे।